नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपण आता ही खोल नांगरटी केलेली आहे, कारण की येणाऱ्या काळामध्ये आपण आता याच्यामध्ये हळदी लागवड करणार आहोत. तर बघू शकता काय काय रानामध्ये नांगर लागत नाही अशी शेतकऱ्याची म्हणणं आहे. तर साईडनं बघू शकता एवढ्या खोलवर नांगरणी केलेली. आता बघू शकता कुठं 2200 रुपये, कुठं 2500, कुठं 3000 असं वेगवेगळ्या हिशोबानं नांगरटीचे रेट चालू आहे. तर आमच्या याच्यामध्ये 2200 रुपये कापसाचं आणि हरभऱ्याचं पण जवळपास इक्वल रेट आहे. त्या हिशोबानं इथं नांगरणी केलेली आहे. तर हळदीसाठी आपल्याला लेटेस्ट माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील आणि इत्थंभूत माहिती पाहता येईल. आता याच्यामध्ये आपण हे झाल्याच्या नंतर रोटर वगैरे करून घेणार आहे. तर रोटर वगैरे करून घेतल्यानंतर याच्यात बारीक बुगा होईल आणि अजून बी पण त्याच्यातील काही जीवजंतू असेल तर ते गरमीच्यानं एकदम हीटच्यानं मरून जातील. तर साधारणतः आपल्या इकडे रोटर फनकट आपल्या हिशोबाने करतात. फनकटला आता त्याच्यावर पाऊस पडणं गरजेचं आहे, कारण की एक 8-10 दिवसामध्ये ते ढेकळं मोडले तरच आपल्याला याचा जास्त बेनिफिट होईल, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये अनेक याच्यावर जमिनीवर प्रयोग करायचे आहेत, जेणेकरून रोटर फनकट हे करून परत सरवून वगैरे याला हे करून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण रान तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला पूर्ण अशी तयारी करून घेण्यासाठी आपल्याला हे प्रयोग केलेले आहेत. भविष्यामध्ये आपल्याला हे ढेकळ मुरण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. तर सध्या तर आज 10 तारीख आहे. 10 तारखे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाणी होण्याची दाट शक्यता आहे. तर भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या हळदीविषयी माहिती पाहिजे त्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती दिल्या जाईल, जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कळवा आणि अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्याला कुठल्याही हळदीविषयीचा एखादा चॅप्टर मिस होणार नाही, या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहे. नांगरटी केली नसेल तर नक्कीच नांगरटी करा. नांगरटी केल्यानंतर 8-10-15 दिवसांनी परत त्याला तुम्ही रोटर करू शकता. हे बघू शकता, हे काही बुरशीजन्य याच्यावर अटॅक झाला होता, बुरशीचं प्रादुर्भाव होता बघा हे. तर याला वाळल्यामुळं पूर्ण व्यवस्थिशीर झालेलं आहे, बघू शकता हे पूर्ण. तर असे घटक होण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. बघू शकता मोठ्या प्रमाणावर ढेकूळ पडलेलं आहे. तर याला तुटणं गरजेचं आहे, वाळणं गरजेचं आहे. कणकण वाळलं तरच याच्यामध्ये पूर्ण बुरशीचा नायनाट होईल आणि आपल्याला उत्पन्नात कुठलीही घट होणार नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता कसे ढेकळं पडलेले आहे. हे ढेकळं पडलेले आहे, एकदम रानाचा चिरचिराट झालेला आहे. ह्याला पावसाची गरज आहे. पाऊस झाल्याच्या नंतर आपण परत रोटर वगैरे करणार आहोत आणि याला सराप आणणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काही जण याच्यात भेसळ डोस पण टाकू शकता. आता ज्याच्या अनुभवानुसार आपण करणं गरजेचं आहे. तर धन्यवाद, थँक्यू.